जण पहिल्याच मॅच मध्ये 22 धावांची खेळी केली असं चैतन्य ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक रेंज आपण पाहतोय. योगेश गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लेफ्ट हँड पुन्हा एकदा चांगला फटका इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम स्ट्रोक झाला होता. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते. चेल झालाय धरतीला दान जीवन दान मिळतंय. खरं तर क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक संधी मिळते आणि संधीचं सोनं करावं लागतं. आता खरं तर संधी मिळाली होती संधीचं सोनं करता आलं नाहीये. आता क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय रोहित शर्माची 3 द्विशतकं जेव्हा रोहित शर्मानं द्विशतकं फटकावली तेव्हा रोहित शर्माला जीवनदान मिळालं होतं. आता इथे जीवनदान मिळालं गेलंय खरं तर योगेशला. ज्या फलंदाजानं पहिल्या मॅचमध्ये 22 धावा बॅटमधून पाहायला भेटल्या त्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मिळतंय जीवनदान. पहिल्या चेंडू धावांचं अकाउंट ओपन झालंय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण संघासाठी जवळपास 2 धावा वाचवलेल्या पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण काय क्षेत्ररक्षण केले पहा. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत पाहिलं पोहोचणार नव्हते त्या क्षणी खरं तर 1 शॉट 1 धाव होत असेल या चेंडूवरती. म्हणजे टोटल 3 धाव संख्या मिळाली असती. 1 शॉट असल्यामुळे पंचांनी निर्णय दिलाय आणि 1 धाव कमी केली जाईल. 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. टोटल 3 धाव संख्या असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 1 शॉट आहे. यस अतिरिक्त उंची गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला. फुल टॉस होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण केले आणि संघासाठी 2 धाव वाचवलेलं पाहायला भेटतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धाव संख्या असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मोठा फटका फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा षटकार. धन्यवाद डीजे. डू ऑर डाय आणि हाय व्होल्टेज मॅच आहे. करूया मरोची परिस्थिती आहे. जो हारेल तो जाईल खरं तर या स्पर्धेतून बाहेर आणि जो जिंकेल तो जाऊन पोहोचेल नेक्स्ट फेरीमध्ये. 9 धावसंख्या या षटकारांत धावफलकावरती पाहायला भेटते. पुन्हा एकदा चांगला फटका सन्मान दिलाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मध्ये दूरवरती राहिले होते. फेकी थोडीशी खराब तिथे तोपर्यंत 1 धाव चोरली गेली. चोरण्यामध्ये खरं तर माहीर दिसत आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये याला चोर म्हणता येणार नाहीये. प्रति चाणाक्ष नीती म्हणावं लागेल आणि चाणाक्ष नीती खरं तर 2 फलंदाजांना दाखवली आहे. तिथे 1 धाव आड होते धावफलकावरती. 10 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकांची लढत आहे. कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये खरं तर मोठे फटकेबाजी सुरुवातीपासून करावी लागते. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू असेल नो प्लस. आता पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणतात ना लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. आता तुम्हाला लर्निंग करावं लागणार आहे आणि खरं तर अर्निंग म्हणजे तुम्हाला पैशाची जर स्रोत उभा करायचा असेल तर तुम्हाला नेहमी शिकावं लागतं. आता इथे शिकावं लागणार आहे या गोलंदाजीला. खराब गोलंदाजी केली आहे. खराब गोलंदाजीमधून आता कमबॅक करावं लागणार आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे. आता कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. आता इथे दाखवावं लागणार आहे खरं तर कमबॅक. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 23 किल्ले स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या कर्तृत्वानं जिंकून दाखवले होते. खरं तर औरंगजेबाला 23 किल्ले तब्बल बहाल केले गेले होते शिवाजी महाराजांच्या कार्यावेळी. त्यानंतर अक्षरशः शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्याच्या लढाईनं ताकदीनं कर्तृत्वानं त्या 23 किल्ल्यांना अगदी थोड्या कालावधीमध्ये 23 किल्ले सुद्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला होता. 2 बिमार असतील. गोलंदाज चेंज असेल. यस म्हणजे अशा कित्येक घटना घडत आहेत या क्रिकेटमध्ये सुद्धा. कमबॅक करणार खरं तर ओळखतात. धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकारानंतर 17 धावसंख्या. महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय मॅच आहे आणि अशा पद्धतीच्या चुका जर करत असाल तर तुम्हाला या स्पर्धेतून नक्कीच पॅकअप करावं लागेल. या स्पर्धेतून बाहेर सुद्धा जावं लागेल. आता कमबॅक करावं लागणार आहे. खरं तर टीम साजुली संघाला खरं तर साजुली संघाला सुद्धा ओळखलं जातं कमबॅक साठी. जिथे 9 धावांची गरज असताना पहिला सामना जिंकला होता नांदगाव संघासमोर आणि आता
3 चेंडू 17 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. त्यातच चेंडू सुद्धा असेल हा फ्री हिट, म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव नो पद्धतीचे पाहायला भेटतात आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती फ्री हिटचे चेंडू सातत्यानं पाहायला भेटतात. कसं जेव्हा जेव्हा आता क्रुगर कंपनीमध्ये काम करणारे काही मेंबर्स असतील, बोनस मिळत असतो, तशा पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा एक बोनस चेंडू असतो आणि हा बोनस चेंडू आहे खरं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर हा फ्री हिटचा चेंडू आहे. 17 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक झाला, फ्री हिटचा चेंडू होता, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. पहा, क्रिकेटमध्ये तुमचं लक्ष कॉन्सन्ट्रेशन असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. क्रिकेटच्या शब्दामध्ये सुद्धा खूप असं गूढ असं रहस्य दडलेलं आहे. आज शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल सांगायचं म्हणलं तर शिवाजी म्हणजे काय, शी म्हणजे शिक्षण व्यवस्था, वा म्हणजे वाहन व्यवस्था आणि जी म्हणजे जीवन व्यवस्था. ह्या गरजेच्या आहेत आता या काळामध्ये आणि ह्या नेहमीच प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तितक्याच गरजेच्या सुद्धा असतात. 18 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. पुन्हा एकदा आपण दंडित करतायत. 9 चेंडूंचा इशारा येतोय. खरं तर एक लिमिटेशन्स म्हणतात ना, जसं आपण एखादा प्रोडक्ट्स मार्केटमध्ये घ्यायला जातो तेव्हा आपण पहिली गोष्ट बघतो ती म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स. असं क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. जिथं जिथं तुम्ही क्रिकेट स्पर्धा खेळायला जाल तिथं तिथं स्पीड्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगवेगळे पाहायला भेटतात. आता या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायला गेलं तर विकेट आहे आणि विकेटच्या बाहेर एक रेषा आखली गेलेली आहे. त्या रेषेच्या बाहेर जर चेंडू टाकला तर पंच दंडित करतात. 9च्या माध्यमातून पंचांनी पुन्हा एकदा या चेंडूवरती दंडित केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळ आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षका डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा खणखणीत चौकार. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. 9 चेंडू असेल. पहा, या गोलंदाजाला पाहिलं आणि आठवते ती म्हणजे प्रदीप मलिंगाची ऍक्शन, जो राजस्थानचा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्या गोलंदाजाला राऊंड द विकेटने गोलंदाजी, त्याचं राईट आर्मने गोलंदाजी करताना पाहतो. राऊंड द ऍक्शन मध्ये, त्याच ऍक्शन मध्ये करता हा गोलंदाजी करतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लसित मलिंगाला पाहिलं, त्याच ऍक्शन मध्ये हा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, वेग कमी होता, फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज होता येतं बीट. 24 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा कसा वापर करायचा या बिरवाडी संघानं दाखवून दिलाय. 2 षटकार आले, तब्बल 1 चौकार आला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यू मिस, आय विल डेफिनेट हिट आणि फलंदाज फर्निचर झालं डिस्ट्रॉय. फलंदाज झाले क्लीन बोल्ड. दांडी होते फलंदाजाची. गोल धक्का क्रमांक बसतोय टीम बिरवाडी संघाला. पहिला धावसंख्या 24 1 षटकांच्या समाप्तीनंतर. खरं तर मुख्याध्यापक सुद्धा इथे लोबी सर सुद्धा व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर त्यांनी सुद्धा मला वाटतं इथल्या या मैदानावरती खेळणाऱ्या लहान खेळाडूंना लहानपणी क्रिकेट खेळत असतील म्हणून मारलं असेल, पण त्यांचा उद्देश सुंदर होता. का तर वेळ असते, वेळेनुसार खरं तर गरजेचं असतं. शाळेच्या वेळेत तुम्हाला शाळाच शिकायची असते. म्हणतात ना मित्रांनो, शाळेमध्ये सर्व काही शिकवलं जातं. लघुकोण, काटकोण, त्रिकोण, चौकोन या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, पण आपलं कोण ही परिस्थिती शिकवते. तसंच आता इथे परिस्थिती आता कशी आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तुम्ही ज्ञानासोबत तुमची परिस्थिती कशी हाताळतायत हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि आता परिस्थिती कशी हाताळतायत खरं तर टीम साजवली हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या झाली आहे. आता 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुद्धा समाप्त झालंय, म्हणजे सुटकेचा निश्वास सुद्धा झालाय. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला भेटतात. एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये पाहायला भेटतोय. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर लॉंग ऑनला कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि डीप मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. म्हणजे सुंदर क्षेत्ररक्षक सुद्धा सजवलंय. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, त्याचबरोबर एक पॉइंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला भेटतोय दीपक. 1 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याच्या प्रयत्नामध्ये स्विंग अँड मिस. तर मोठा फटका करण्याचा प्रयत्न करतायत सातत्यानं. 24 धावसंख्या आहे. एक मोठा डोंगर उभारायचा असेल तर जो तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सादर करावं लागेल आणि तशी कामगिरी सुद्धा करावी लागणार आहे. म्हणतात ना, एकदा सिद्ध झाला की प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. आता इथं सिद्ध होऊन दाखवावं लागणार आहे. आणि जर इथे सिद्ध झाला तर तुम्हाला प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार आहे. कारण का आमच्या सोबत एबीडीची टीम सुद्धा जोडली गेली आहे लाईव्ह साठी.
चांगलं क्वालिटीचं लाईव्ह प्रक्षेपण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. ओव्हर थ्रू झालाय, बॅकअप नव्हता, यष्टी रक्षकानं चुकी केली, चेंडू गेला तिथे. खर तर जिथे बॅकअप नव्हता, जिथे क्षेत्ररक्षक नव्हता, दुसऱ्या दिशेला, म्हणजे इथे थोडंसं फुटबॉल खेळण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि धावा चोरल्या गेल्या. तब्बल 2-26 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दूरवरती होते, चांगला प्रयत्न म्हणावं लागेल, चुकी म्हणता येणार नाहीये कारण अप्रतिम प्रयत्न होता. दूरवर संघासाठी तब्बल 2 धावसंख्या वाचवली गेली. खरं तर राहुल द्रविडने एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळतात तेव्हा तेव्हा संधीचं सोनं करा. म्हणजे आता चेंडू दूरवरती होता, जर इथे झेल झाला असता तर या स्पर्धेतला अप्रतिम झेल सुद्धा झाला गेला असता. आणि या गोष्टी असतात, एखाद्या जर क्रिकेटमध्ये मुवमेंट्स असतात, काही मुवमेंट्स, आणि हा जर झेल पकडला असता तर नक्कीच साजुली संघ सुद्धा कमबॅक करू शकला असता कारण सेट बॅट्समन आहे, योगेशची विकेट मिळाली असती. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याच्या प्रयत्नामध्ये अलॉंग द कार्पेट काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, नकार दिलाय, थांबवलं गेलंय, सांगितलंय होणार नाही आणि थांबवलं गेलं. एकच धाव आड होती धावफलकावरती. चांगला प्रयत्न राहिलाय, 2 फलंदाजाचा चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. खरं तर 2 फलंदाजाच्या माध्यमातून 28 धावसंख्या धावफलकावरती, 29 धावसंख्या. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा मिस होत आहेत. षटक अजून नाही समाप्त झालेलं, एक चेंडू बाकी असेल या षटकातील. पुण्याचा चांगला फटका, सन्मान दिला, गॅप मध्ये फटका खेळाय, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या म्हणावं लागेल. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय पहा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता तरी संघासाठी 1 धाव वाचवली. खरं तर जिकरीचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला आणि संघासाठी 1 धाव वाचवली. खरं तर म्हणतात ना, धावसंख्या झाली 31 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता 31 धावसंख्या धावफलकावरती. 32 धावसंख्या झालेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. सरासरी जर पाहिली तर 16 या धावसंख्येनं धावफलक पाहायला भेटतोय. म्हणतात ना, कोणतंही क्षेत्र असो कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. चला प्लीज आवरा. 32 धावांची खेळी आतापर्यंत पाहायला भेटते 2 षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक ज्या गोलंदाजांना 9 धावा डिपेंड केल्या असा प्रकाश आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक, हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅकफूट वरती गेले, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळला, तिथे क्षेत्ररक्षक होते डीपला, तोपर्यंत 1च धाव कंप्लीट झाली. संयमानं क्रिकेट खेळलं जात आहे. खरं तर चांगल्या चेंडूला योग्य सन्मान दिलाय. 33 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू आणि किती धावांचं टार्गेट, किती धावांचा पटला खरं तर साजुली संघाला करावं लागेल. याचं समीकरण, याचं गणित, याचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला पाहायचं असेल तर एबीडी लाईव्हच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू 33 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. लोअर फुल टॉस चेंडू होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका खेळाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत 1च धाव होती कंप्लीट. धावसंख्येमध्ये होतोय बदल, 1 या धावसंख्येनं 34 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. म्हणतात ना,
कारण देणारी माणसं कधी यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी माणसं कधी कारण देत नाही. आता खरं तर इथे चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. 4 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातील. 34 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट ऑन पूल करायचा होता. वेग भन्नाट होता. तेज तरार वेगामध्ये चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज झाले बीट आणि डॉट बॉलची होती सांगता. 34 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय. कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय हा खणखणीत. आठवण ग्रुप षटकार. चाळीस धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या लढतीमध्ये एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खोदून काढलाय. यॉर्कर चेंडूला इनटू दी गॅप. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. गॅप मध्ये फटका खेळलाय. गॅप आहे मोठा आणि नाही धावांचा तोटा. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. धावफलक जाऊन पोहोचतोय 44 धावसंख्येवरती. पुढील मॅच असणार आहे टीम असेल एका बाजूला दहीगाव वर्सेस बेलवड. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाचे संघनायक दहीगाव त्याचबरोबर बेलवड प्लीज या दोन्ही संघाचे संघनायक. पुन्हा एकदा चांगला फटका. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस होत आहेत फलंदाज. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. 45 धावसंख्येची गरज आहे. पेशन्स ठेवलेले आहेत. प्लीज पॅनलाइज करायला लावू नका. हा आयोजकांची खरं तर आमच्यापर्यंत माहिती आयोजकांनी कळवलेली आहे. प्लीज औरा ऑफिशियल अंपायर्स मापेपाडा त्याचबरोबर सचिन सर प्लीज औरा. चला 12 मिनिटं 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवणं गरजेचं असेल आणि राहिलेलं षटक जर 10 मिनिटांमध्ये तुमचा 2 षटकं जर संपली नाही तर अतिरिक्त 1 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावावा लागेल. आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे सुद्धा नियम फॉलो केले जात आहेत. 1 ऑक्टोबर 2023 काही नियमामध्ये फेरबदल केला गेला. बॅट्समनला बॅटर बोललं गेलं. अशा घटना घडतायत क्रिकेटमध्ये. आता जिंकण्यासाठी गरज आहे 3 षटकांमध्ये 45 धावांची. म्हणजे रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 15च्या गतीनं धावसंख्येची गरज आहे. आणि पहिला चेंडू लेट्स प्ले. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत रेडी. आविष्कार पहिला चेंडू यू मिस. फलंदाज फर्निचर होत आहे डिस्ट्रॉय. फलंदाज होत आहेत बाद. क्लीन बोल्डच्या माध्यमातून धक्का क्रमांक बसतोय पहिला टीम साजुली संघाला. बेलवड संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दहीगाव संघ अजय सलामीची जोडी सुद्धा आपण लगेच तयार ठेवायची आहे. आपले प्लेयर रेडी लगेच ठेवायचे आहेत. अजय एक चांगले खेळाडू आहात. मोठ्या दर्जाचं क्रिकेट तुम्ही सुद्धा खेळताय. नियम्स माहिती आहेत. कशा पद्धतीचे नियम्स असतात. डोंबिवलीमध्ये जा भिवंडीमध्ये जा किती कडक शिस्त आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आज केतन मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 33वी बँक सुद्धा काल त्यांनी जिंकली आहे. रतन बुवाला 3ऱ्या फेरीसाठी वाकलन संघ प्रवेश सुद्धा केलाय 3ऱ्या फेरीमध्ये. सहज 45 धाबांचं टार्गेट आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. पुढे आता चांगला फटका बॅकवर्ड वरती गेले. सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय अगदी सीमारेषेच्या लगत. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. फेकी पहा किती अप्रतिम होती. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगलं क्रिकेट पाहायला भेटतंय बिरवाडी संघाच्या माध्यमातून. पहा क्रिकेटमध्ये कसं असतं तुमच्याकडे म्हणतात ना कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम तर नाही. कंपल्सरी चेसिंग आहे पण कंपल्सरी ड्रेसिंग हा सुद्धा नियम तर या स्पर्धेला ठेवायला गरजेचा होता. पण हळूहळू या स्पर्धेमध्ये बदल सुद्धा घडतील. आज बिरवाडी संघाकडे जर पाहिलं प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जर्सी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वा काय चेंडू टाकलाय पहा. तेज तर्रार वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा खोदून काढायचा होता. फलंदाज बीट झाले वेगाच्या माध्यमातून आणि
अजून एक डॉट बॉलची होती सांगता. पुन्हा एकदा मोठा फटका स्टेट डाऊन दी ग्राउंड. नो चान्स फॉर फिल्डर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय हा या इनिंग मधील पहिला चौकार. फलंदाज आहेत निलेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चला प्लीज शेवटी आठवण ग्रुप कानविंद्याचे काही संयोजक कमिटीचे मेंबर्स पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत. समोरचा जो मांडव आहे तिथे काही लोक आतमध्ये बसलेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून 208 देशामध्ये खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. त्यामध्ये 10 देशामध्ये तुम्ही दिसत नाही का बॅन आहे. 198 देशामध्ये तुम्ही दिसताय. तिथून जर तुम्हाला पाहिलं एखाद्याने ओळखलं तर तुमचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावरती व्हायरल होऊ शकतो. त्यामुळं प्लीज जो पडदा आहे त्याच्या मागे बसा प्लीज. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिलाय. खोदून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव होईल का कंप्लीट. फेकी पहा. चांगला प्रयत्न राहिलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॅकअप होतं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या धावसंख्येवरती. 5 सेट चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटतीये. 8 आणि आता पडणार कोणासोबत गाठ. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. पुन्हा एकदा वेगाने बीट करतायत. खरं तर उशिरा समजला आमच्यापर्यंत बिरवाडी एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं या गोलंदाजाला. जर्सी क्रमांक 99 आहे. 99 क्रमांक जर्सी नंबर म्हणजे आठवतो तो म्हणजे हार्दिक पांड्या. तर तशाच पद्धतीचा वेगवान गोलंदाजी करण्यासाठी खरं तर या गोलंदाजाला ओळखलं जातं. त्याचं षटक समाप्त झालंय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8. आता जिंकण्यासाठी समीकरण आहे 12 चेंडू 37 धावांची गरज. 5 मिनिटांचा कालावधी वापरला गेलाय. ऑफिशियल अंपायर्स राहिलेले 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवणं गरजेचं असेल. 5 मिनिटांमध्ये जर एक षटक संपवलं गेलं नाही तर तुमचा एक एक्स्ट्रा फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती मेजर पाहायला मिळत आहेत. सुदाम भेरे एक अनुभवी गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. स्विंग अँड मिस. खरं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे सुदाम यांची. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं गोलंदाजी करताना सुदामला चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. पुन्हा एकदा बॅटची कड. स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हॅलो 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 9व्या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. नो चान्स फॉर फिल्डर. चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत चौकार. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 13 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 45 धावांचं टार्गेट आहे. चला प्लीज आवरा पटपट. 13 धावसंख्या धावफलकावरती अजूनही 9 चेंडू. समीकरण आहे जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर येतोय हा
बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज निलेशच्या बॅटमधून. चला कम ऑन डीजे. धन्यवाद. 17 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याच्या प्रयत्नामध्ये वेग कमी होता. म्हणतात मित्रांनो, सिगारेट पियो तो कॅन्सर, शराब पियो तो डान्सर, आणि अतिरिक्त ऊपर से गया तो बाउन्सर. तसा बाउन्सर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. वेग कमी होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय 17 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू मोठा फटका करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस झाले. पायांचा वेध घेतला होता आणि डॉट बॉलची होती सांगता. खरं तर ठाणे रायगड मध्ये अजून एक क्रेज चालू आहे बैलगाडी शर्यतीची. आज सोन्या आणि मोन्याबाईची शर्यत सुद्धा आहे एक धावफलकावरती. त्याचबरोबर सप्त हिंद केसरी बकासूर आणि महान भारत केसरी पुशेगाव हिंद केसरी हारण्याची सुद्धा आज शर्यत आहे बिनजोडची. असे कित्येक बैल आहेत. बैलांची नावं ऐकली तर अक्षरशः डोक्याला ताप होईल इतकी नावं आहेत. कानविंद्याचा बकारसूर सुद्धा आमच्या समोर आहे. बच्चा धावसंख्या 18 धावफलकावरती पाहायला मिळते. आता समीकरण आहे 6 चेंडू 18 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडू 27 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू 27 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे खरं तर रामदाची या पर्वामध्ये, या मॅच मध्ये. स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. खरं तर संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो, पण तुम्ही तो संघर्ष कशा पद्धतीने. पुन्हा एकदा चांगला झेल. फलंदाज होते तिथे, क्षेत्ररक्षक होते तिथे, बॅकफूट वरती जाऊन फटका खेळायचा होता. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक होते, झेल पकडला आणि फलंदाज झालेत बाद. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. खरं तर महाराष्ट्राला परंपरा कशाची, पंढरीच्या वारीची, लाल मातीच्या कुस्तीची, आणि अलीकडे एक वेगळीच क्रेज चालली आहे गौतमी पाटीलची. शहापूर मध्ये सुद्धा पाहिलं शहापूर फेस्टिवलला. मोठा फटका. पुन्हा एकदा पुलचा फटका. चेंडू जातोय कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय हा खणखणीत ब्रँडेड षटकार. फलंदाज धन्यवाद डीजे. खरं तर गाणं लावलं आणि व्यक्तिमत्व असं आहे पंढरीनाथ फडके. बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंढरीनाथ फडके. घाटावरील बैलांना सोन्याची किंमत ज्या माणसानं दिली त्याचं नाव म्हणजे पंढरीनाथ फडके. आज बादल आणि सर्जा जर त्यांचं दावत नसेल, पण येणाऱ्या दिवसामध्ये नवीन खरेदी सुद्धा त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. लवकरच धमाका करेल. अजून नाव ओपन झालेलं नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 23 तर्रार वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी आता या मॅच मध्ये. 2 चेंडू 21 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता. प्रॉपर संपर्क झालेला नाही. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. डीपला आहेत प्रोटेक्शन. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होती. 25 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी आता गरज आहे 1 चेंडू 20 धावांची गरज. चला प्लीज दहीगाव संघ आणि
बेलवाड संघ आपण सुद्धा रेडी राहायचंय. पुण्याचा चांगला फटका. अभिनंदन टीम साजुली. खरं तर हार्ड लक.